लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणारा एकेक जीवा आता नंदिनीसाठी गजरा घेऊन आलेला असतो. तर गजऱ्यावरून आता नंदिनीला जुईची आठवण येते. ही तीच लहान मुलगी आहे जिने नंदिनीला पुन्हा आई बनण्याचा विचार करण्याची प्रेरणा दिली होती. त्याचमुळे नंदिनी ही जीवाला म्हणते की जर तुम्हाला सरोगसी नको असेल तर मग आपण जुईला ॲडॉप्ट केलं तर तुम्हाला कसं वाटेल. जुईला तर तुम्ही या अगोदर भेटलेच आहे, किती गोड मुलगी आहे ती. तुम्हाला सुद्धा मुलगीच हवी होती तर मग आपण जुईला ॲडॉप्ट करूया, तिला सुद्धा तिचे आई बाबा मिळतील. तर नंदिनीचा हा विचार आता जीवाला पडतो आणि तो आनंदानेच नंदिनीला उचलून घेतो. तर इकडे काव्याची डिलिव्हरी आता जवळ येत असते, त्याचमुळे नंदिनीला खूपच टेन्शन येतं. कारण डॉक्टरांनी फक्त नंदिनीला सांगितलं आहे की काव्याची प्रेग्नेन्सी खूप नाजूक असणार आहे आणि या सगळ्यात काव्य अभ्यास आणि प्रेग्नेन्सीचा खूपच लोड घेत आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपण जुईला घरी आणलं तर काव्य 10 प्रश्न विचारेल. तर जीवा अतिशय मस्त आयडिया लावत नंदिनीला एक प्लॅन सांगतो आणि नंदिनी जुईला तिची मुलगी बनवून आता देशमुखांच्या घरी घेऊन येते.